अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आज आपण वामनराज प्रकाशनचे परमपूज्य श्री दादा कवडे लिखित म्हणून साधका तू माऊली हे पुस्तक वाचनाला सुरुवात करीत आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. म्हणून साधका तू माऊली, म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी या पाऊली, या कारणे मी साऊली न संडी तुझी. भगवान सद्गुरू श्री ज्ञानेश्वर माऊलींची श्री ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातील मंगलाचरणाची अत्यंत गोड आणि मार्मिक अशी ही ओवी आहे, ज्याच्या पुण्यस्मरणासाठी आज आपण सारे येथे जमलेलो आहोत. त्या परमपूज्य सद्गुरू श्री मामांचे अगदी योग्य यथार्थ वर्णन ही ओवी करते. त्यामुळे ही मला प्रस्तुत ओवी अत्यंत प्रिय वाटते. म्हणून साधका तू माऊली. ज्ञानकांडाचे मंगलाचरण. 12व्या अध्यायापासून ज्ञानकांडाची सुरुवात होते. माऊलींनी श्रीमद भगवद्गीतेचे जे 3 विभाग केलेले आहेत, त्याप्रमाणे 12व्या अध्यायापासून 15व्या अध्यायापर्यंत ज्ञानकांड येते. म्हणूनच या 12व्या अध्यायाच्या मंगलाचरणामध्ये आत्मज्ञानाच्या, शब्दब्रह्माच्या, सारस्वताच्या अधिष्ठानाचे स्मरण माऊली करतात. समस्त संत वाङ्मयातील ही एक अद्भुत आणि अपूर्व अशी स्तुती आहे. हे सद्गुरूंचे तसेच त्यांच्या कृपादृष्टीचे अत्यंत विलक्षण स्तुतीपर असे गंभीर मंगलाचरण आहे. या मंगलचरणात माऊलींनी जी पहिलीच ओवी घातलेली आहे ती अशी: जय जय वो शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षतीये. जय जय जो शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. या ओवीत माऊली 2 वेळा जय जय म्हणतात. एकदा येथे ते आपल्या सद्गुरूंचा जय जयकार करतात आणि दुसऱ्यांदा त्यांच्या जय जयकार करतात. वास्तविक पाहता सद्गुरूंची कृपा आणि त्यांची कृपादृष्टी यांच्यात पराकोटीचा संपूर्ण अभेद आहे. पण माऊलींना यातून साधकांना काही विशेष असे सांगायचे आहे, म्हणून तात्पुरता असा भेद येथे त्याने मुद्दामच स्वीकारलेला आहे. त्यामुळेच ते 2 वेळा जयघोष करीत आहेत. जय जय वो शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. ते म्हणतात की सद्गुरू आणि त्यांची कृपादृष्टी हे दोन्ही तत्वविभाग शुद्ध आणि उदार आहेत. शिवाय ते प्रसिद्धीही आहेत. अनवरत अशा आनंदाची अखंड वृष्टी करणारे म्हणून ते सुप्रसिद्ध आहेत. परंपरेचे तत्वज्ञान. कृपायोगाची किंवा महायोगाची जी परंपरा आहे ती क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुवरी अशा उपदेशाक्रमाने श्री माऊलींकडे आलेली आहे. त्या परंपरेच्या तत्वज्ञानाचे अत्यंत यथार्थ वर्णन माऊलींनी श्री ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात मोठ्या गोड शब्दामध्ये केलेले आहे. तेथे ते म्हणतात की मग तीही ते शांभव अद्वयानंद वैभव. या कृपायोगाच्या परंपरा तत्वज्ञानाचे एक वैशिष्ट्य असे आहे की ते शांभव आहे, भगवान श्री शिवापासून आलेले आहे. आणि दुसरे वैशिष्ट्य असे आहे की ते
अद्वैतानंदाचे वैभव आहे. अद्वैतातून पूर्ण एकात्मक ज्ञानातून सुरू होणारी जी भक्ती असते त्या भक्तीचे, प्रेमाचे, पराभक्तीचे ते वैभव आहे. याच गूढ अभिप्रायाने ज्यांच्यामुळे ते वैभव प्राप्त होते त्या सद्गुरूंचा आणि त्यांच्या महान मंगल कृपादृष्टीचा माऊली या 12व्या अध्यायाच्या प्रारंभी जय जयकार करतात. हा कृपायोग म्हणजे काय, तो कसा असतो, त्याची प्राप्ती कशी होते, तो कसा प्रगट होतो, त्याची लक्षणे काय असतात, त्यात कोणता आचार अभिप्रेत असतो इत्यादी सगळे विषय माऊलींनी श्री ज्ञानेश्वरी ठायी ठायी सविस्तर निरूपणाने सांगितलेले आहेत. कृपायोगावर श्री ज्ञानेश्वरीसारखे भाष्य आजवर या जगात दुसरे झालेले नाही आणि पुढे कधी होणार नाही. माऊलींची किमया. याच श्री ज्ञानेश्वरीत माऊलींनी एक अजब किमया करून ठेवलेली आहे. श्री ज्ञानेश्वरीतील 6च्या पटीतले जे अध्याय आहेत म्हणजे 6वा अध्याय, 12वा अध्याय आणि 18वा अध्याय ते सगळेच्या सगळे विशेष रूपाने महायोगाचेच मर्म सांगणारे आहेत. अगोदर 6व्या अध्यायामध्ये हा महायोग काय आहे, तो नेमका कसा प्राप्त होतो याचे सविस्तर वर्णन ते करतात. त्यानंतर 12व्या अध्यायात हा महायोग साधकाच्या ठायी कसा प्रकट होतो, त्याची लक्षणे कशी दिसतात हे माऊली सांगतात. हा महायोग अंगी मुरल्यावर त्या साधकाचा आचार, विचार आणि तत्वबोध इतरांनी कसा अनुभवाला येतो हे ते सविस्तर विवरून सांगतात. त्याचमुळे या 12व्या अध्यायाच्या मंगलाचरणातच माऊली म्हणतात की म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी या पाऊली, या कारणे मी सावली नसंडी तुझी. 2 संबोधने. येथे माऊलींनी 2 ठिकाणी संबोधनातील अभिप्रेत अर्थाच्या 2 भिन्न गूढ अशा छटा दाखवलेल्या आहेत. एका बाजूने ते आपल्या सद्गुरूंना म्हणतात की म्हणून साधका तू माऊली, हे गुरुदेवा, परमार्थ मार्गावर आपणच साधकांकरता माऊली आहात, माता आहात. आणि त्यापुढील चरणात लगेच म्हणतात की पिके सारस्वत तुझी या पाऊली, आपल्या श्रीचरणांचा प्रसाद ज्याला लाभतो त्याच्या अंतःकरणात सारस्वत प्रगट होते. ज्याच्या अंतःकरणात आपल्या श्रीचरणांची प्रतिष्ठापना होते त्याच्या अंतःकरणात आपले श्रीचरण स्थिरावतात. त्याच्या अंतःकरणात ज्ञान सर्व बाजूनी उमगळून येते, भराला येते. यानंतर शेवटच्या 2 चरणात ते म्हणतात की या कारणे मी सावली न संडी तुझी, म्हणून हे देवा, मी आपली सावली सोडणार नाही, मी सतत आपल्याच कृपेचा आश्रय करून राहील. ते हे ज्यावेळी एका बाजूने सद्गुरूंना उद्देशून बोलत असतात त्याचवेळी दुसऱ्या बाजूने दुसऱ्या अर्थाने ते सद्गुरूंच्या कृपादृष्टीलाही म्हणतात की म्हणून साधका तू माऊली. येथील म्हणून म्हणजे काय या संबंधीचे वर्णन या आधीच्या 3 ओव्यांमध्ये माऊलींनी केलेले आहे. जेव्हा एखादी गोष्ट आपण एखाद्याला पटवून सांगत असतो तेव्हा आधी तिचे योग्य ते कारण सांगतो आणि मग म्हणतो की म्हणून असे असे होते. त्याचप्रमाणे माऊली येथे सांगतात की म्हणून साधका तू माऊली. जेथे माऊली म्हणण्याचे मागचे कारण देखील त्यांनी या आधी सांगितलेले आहे. ते म्हणतात की आधारशक्तीची या अंकी वाढविसी कौतुकी, हृदयाकाशा पालखी पर्ये देसी निजे, लाडा कोडाचे संगोपन. या ओवीच्या 3ऱ्या चरणात कुंटे प्रतीत हृदयाकाशा पालखी, धनेश्वर प्रतीत हृदयकोश पालखी आणि माडगावकर प्रतीत हृदयाकाश पल्लकी असे स्वतंत्र पाठभेद आढळतात. पण
त्यातला हृदयाकाश पालखी हाच पाठ अधिक योग्य वाटतो. याचेही एक कारण आहे. सद्गुरू शक्ती, सद्गुरू हे साधकांकरता माऊली का आहेत हे सांगताना माऊली या ओवीच्या प्रथम 2 चरणात म्हणतात की आधार शक्तीची या अंकी वाढविसी कौतुकी. सद्गुरू शक्ती ही स्वतःच आधार शक्ती होते. ती आधार शक्ती अंकी म्हणजे तिच्या अंगावर, कडेवर साधकाला कौतुकाने वाढवत असते. मुलांना वाढवण्याच्या संगोपनाच्याही विशिष्ट पद्धती असतात. त्यात कौतुकाने, लाडाने मुलांना वाढवण्याची एक पद्धत आहे. मात्र त्यातली दक्षता अशी घ्यावी लागते की लाडाने ते पोर वाया जर जाणार नाही ना, असे पोर वाया न जाता जर उत्तम संस्कारयुक्त झाले तर त्याला कौतुकाने, लाडाकोडाने वाढविले असे म्हणतात. त्याचप्रमाणे ही सद्गुरू शक्ती देखील साधक जीवाला आपल्या अंगावर, कडेवर कौतुकाने, लाडाने वाढवत असते. त्यामुळे माऊली येथे म्हणतात की आधार शक्तीची या अंकी वाढविसी कौतुकी. हृदयाकाशा पालखी परिये देसी निजे. पाळणा आणि बाळ लेणी. श्री ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकांकडून या ओवीचे 2 प्रकारचे अर्थ लावण्यात आलेले दिसतात. काही मंडळींनी असा अर्थ लावला आहे की भगवती त्या साधक बाळाला हृदयाकाशारूपी किंवा हृदयकोशरूपी पाळण्यात निजवते आणि त्याला झोके देते. एक वेळ हाही अर्थ आपण ग्राह्य धरला असता, पण त्यात एक मोठीच अडचण येते. कारण माऊली पुढच्याच ओवीत या संबंधाने म्हणतात की प्रत्येक ज्योतीची ओवाळणी, करिसी मनपवनाची खेळणी, आत्मसुखाची बाळ लेणी लेवविसी. त्या साधकारूपी जीवाला, बालकाला ती भगवती आत्मसुखाची बाळलेणी लेवविते. बाळलेणी म्हणजे लहान मुलांचे दागिने, पायातले वाळे व गळ्यातल्या जिवतीपासून दंडातल्या वाक्या आणि मनगटाच्या बिंदल्यापर्यंत जे काही दागिने असतील ते सगळे, अगदी अनामिकतेतली लहानशी अगदी अंगठीसुद्धा आता तान्हुल्या बाळाला जर पाळण्यात ठेवून झोपायचे असेल तर व्यवहारात कुठली शहाणी आई त्याला दागिने घालून झोपू देईल बरे. मुळात दागिने हे बालकांकरता काही उपयोगाचेच नसतात. अंगावर दागिने घातले आहेत की नाही यामुळे त्या बालकाला व्यक्तिशः काहीच फरक पडत नसतो. त्याला त्यातल्या सौंदर्याची काही जाणच नसते. पण आईच आपल्या नेत्रसुखासाठी आणि आनंदासाठी आपल्या बाळाला दागिने घालून नटवीत असते. शहाणी आई मात्र त्याचबरोबर हेही जाणून असते की जर दागिने घालून बाळाला झोपविले तर झोपेत ते दागिने त्याला टोचतील, त्याला त्यांचा त्रास होईल. म्हणून उलट बाळाला झोपविताना त्याला जे जे काही टोचण्यासारखे असेल ते सारे ती काढून ठेवते. एवढंच काय, पण त्याला आजूबाजूचे काही लागू नये, टोचू नये म्हणून ती पाळण्यात बाळाच्या दोन्ही बाजूंनी छोटे लोड किंवा तक्केसुद्धा लावते आणि मगच पाळण्याला हलके हलके झोके देऊन त्याला झोपवते. याच कारणाने हृदयाकाश पल्लकी किंवा हृदयकोश पालखीच्या ऐवजी हृदयाकाश पालखी हाच पाठ अधिक योग्य ठरतो. पालखीचे सुख. ही भगवती आई जीवाला हृदयाकाशाच्या पाळण्यात निजवीत नसते, तर ती त्याला हृदयाकाशाच्या पालखीतून सुखाने मिरवीत नेत असते. समजा एका अत्यंत अवघड अशा काट्याकुट्यांच्या दगडाच्या खडबडीत चढणीच्या रस्त्याने पायी चालत जायचे आहे आणि एका उंच शिखरावर पोहोचायचे आहे. तेथील मंदिरात परमात्मा स्थित आहे, तर जीवाला व्यक्तिशः ती वाटचाल किती कष्टाची ठरेल. पण येथे महायोगात खुद्द भगवतीनेच
त्या जीवाला सोबत घेऊन परमात्म्यापर्यंत न्यायची जबाबदारी स्वीकारलेली असते. त्यासाठीच ती त्या जीवाला साधका बाळाला आपल्या मांडीवर घेते आणि पालखीत बसते. त्या जीवाला ती आपल्या कडेवर मांडीवर घेऊन पालखीत बसून देवदर्शनासाठी जाते. त्याच्या बापाकडे त्याला न्यायचे म्हणून ती त्याला मोठ्या प्रेमाने कौतुकाने आत्मसुखाची बाळलेणी लेवविते. त्या जीवाला दागिन्यांनी नखशिकांत नटवून नेते. यासाठीच माऊली सांगतात की प्रत्येक ज्योतींची ओवाळणी करीसी मन पवनाची खेळणी आत्मसुखाची बाळलेणी लेवविसी. जीव हा एरवी पूर्ण प्रापंचिक असतो. अनेक जन्मात केलेल्या प्रपंचाचा दांडगा अभ्यासजन्य अनुभव त्याच्या पाठीशी असतो. म्हणून प्रपंचाच्या सवयीने प्राप्त होणारे एक लक्षण त्याच्या ठायी देखील उद्भवते आणि ते म्हणजे सतत किरकिर करणे. किरकिर करणे हे खऱ्या प्रापंचिकाचे व्यवच्छेदक लक्षणच असते. तो भले श्री भगवंतापाशी जावो, संतांपाशी जावो किंवा आणखी कोठेही जावो, त्याची ही किरकिर सारखी चालूच असते. या मांडीवर घेतलेल्या साधक जीवानेही वाटेत अशी किरकिर करू नये. त्याचे मनोरंजन व्हावे, त्याला प्रपंचाच्या कटकटींनात विसर पडावा म्हणून ती भगवती माता पालखीच्या वाटचालीत मुद्दामच त्याला काही करमणुकीच्या गोष्टी दाखवित असते. त्या म्हणजे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करीसी मनपवनाची खेळणी. साधना प्रवासात जी आत्मज्योत ब्रह्मज्योत म्हणून विख्यात आहे, जो स्वयंभू ब्रह्मप्रकाश आहे, त्याचाही नाना प्रकारे प्रत्यय ती साधकाला आणून देत असते. नाना अनुभूती. ती भगवती शक्ती साधकाला साधनेमध्ये नाना प्रकारच्या अनुभूती देत असते. त्याला साधनेमध्ये गोडी वाटावी याच हेतूने ती हे सारे करीत असते. म्हणून साधकाला कधी काजव्यांसारखे तेज दिसते तर कधी नक्षत्रासारखे तेज अनुभवाला येते. अशी कधी त्याला साधनेत चंद्रप्रकाश दिसतो तर कधी नाना नयनसुखद दिव्य रंगाचे झळाळ दिसतात. यालाच माऊलींनी प्रत्येक ज्योतींची ओवाळणी असे म्हटलेले आहे. श्वेताश्वर उपनिषदांच्या द्वितीय अध्यायातही यासंबंधी सुंदर वर्णन येते. त्या प्रत्येक ज्योती कशा असतात याची कल्पना त्यावरून येऊ शकेल. तेथे 11व्या श्लोकात असे म्हटले आहे की निहार धुमाकारिणलानां खद्योत विद्युत्स्फटिकशिनानां एतानि रूपाणि पुरस्सराणि ब्रह्मण्यभिव्यक्तिकराणि योगे. परमात्म्याच्या प्राप्तीकरता केल्या जाणाऱ्या आचरल्या जाणाऱ्या योग साधनेत प्रथम धुके, धूर, सूर्य, वायू आणि अग्निसदृश, त्याचप्रमाणे काजवा, वीज, स्फटिकमणी आणि चंद्रासारख्या पुष्कळशा रूपांचे ज्योतींचे साधक योग्याच्या मिटलेल्या नेत्रांसमोर प्रकटीकरण होते. ही सगळी दर्शने योगमायेच्या सफलतेचे स्पष्ट सूचित करणारी असतात. स्तनपान आणि अंगाई. माऊली त्यापुढे म्हणतात करीसी मनपवनाची खेळणी. एवढेच नव्हे तर त्यावेळी मनप्राणाच्या वेगवेगळ्या क्रिया साधकाला होतात आणि त्या क्रियांमध्ये साधक गुंततो. त्याला आतमध्ये वेगवेगळी दर्शने व्हायला लागतात, वेगवेगळी दृश्ये दिसू लागतात. कधी त्याला स्वतःच्या अनेक जन्मांचा आठव व्हायला लागतो तर कधी प्राणांच्या वेगवेगळ्या क्रिया, मुद्रा आणि प्राणायाम व्हायला लागतातच. या सगळ्या गोष्टींमध्ये तो साधक अगदी रंगून जातो. जरी कधी एखाद्या वेळी त्यावरूनही त्याचे लक्ष निघून इकडे तिकडे भटकत गेले तरी केवळ आतून प्रकट होणारे सुखच त्याला त्याचे मन